हॅलो फ्रेंड्स, मी सुजाताच डायरीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि सर्वजण आपापल्या माहेरी आलेत। तर माहेरी आल्यानंतर 2 दिवसामध्ये आम्ही मावशीच्या गावी गेलो। तर मावशीच्या गावी गेल्यानंतर सर्व भावंडे एकत्र जमलो होतो। सर्व मावस बहिणी होते, मावस भाऊ होते। तर सर्वांनी असं जेवायला जायचा प्लॅन ठरवला। सोरडी इथे गेलेला आहे आम्ही। तर सोरडीमध्ये दत्ताचं मंदिर आहे। दत्ताच्या मंदिरामध्ये मठ खूप छान आहे, तिथं खूप बघण्यासारखं आहे, तिथेही जाणार आहोत। शेवटी गुड्डापूरलाही जाणार आहोत। तर गुड्डापूरपासून कोळगिरी ठिकाण हे सुद्धा खूप छान आहे, खूप छान वातावरण आहे तिथं माझ्या मावस भावाचं लग्न झालेलं, तिथं आम्ही सर्वजण गेलो होतो। पण तेव्हा खूप पाऊस होता, ते काही ठिकाण बघणं झालं नव्हतं आम्हाला। तर असंच माझा पुण्याचा भाऊ आलेला, त्यांनी जेवणाचा प्लॅन केला तिकडे। तर सर्वजण आम्ही जेवण वगैरे घेऊन आता तिकडे कोळगिरी या ठिकाणी जाणार आहोत। खूप छान मंदिर आहे तिथं, वडाचं झाड वगैरे खूप मोठं आहे, तिथेही सर्व शूट पाहणार आहात तुम्ही। तर सर्वात पहिलं आपण दत्ताचं मंदिर पाहणार आहोत सोरडी गावामधलं। तर इथे दत्ताचं मंदिर आहे आणि आम्ही इथे सर्वजण आलेलो आहे दत्ताच्या मंदिरामध्ये। तर इथं मठ आहे, दत्ताचं मंदिर खूप सुंदर आहे। चला तर आपण सोरडी येथील आता दत्ताचं मंदिर पाहूया। तर आता दत्ताचं मंदिर बघून झालेलं आहे। तर आता आपण जाणार आहोत गुड्डापूर इथे। तर चला सर्वजण आता गुड्डापूर इथे जाऊया। फोटो वगैरे खूप छान काढले, तर खूप मस्त असं वातावरण आहे, अगदी बघण्यासारखं आहे। अगदी भुयारामध्ये सुद्धा दत्ताची मूर्ती आहे, पण ते आता आम्ही दुपारी गेल्यामुळे ते बंद होतं मंदिर, ते काही पाहता आलेलं नाहीये आम्हाला। चला आता आम्ही सोरडीतलं दत्त मंदिर पाहिलं आहे, आता चाललो आहे आम्ही गुड्डापूरला। दानम्मादेवी गुड्डापूर। तर आता आम्ही आलो आहे इथं गुड्डापूरला। दानम्मादेवीचं मंदिर आहे, तो खूप छान आणि खूप प्रसिद्ध आहे, खूप लोक येऊन जातात इथं। तर आता आपण दर्शन घ्यायला जाऊया। कर्नाटक मधलं प्रसिद्ध देवस्थान आहे गुड्डापूरचं दानम्मादेवी मंदिर। आता आम्ही चाललोय बघा आतमध्ये दर्शनासाठी। डिकीत भारी मजा येत असेल की नाही? डिकीत म्हणलं चांगली मजा येत असेल मुलांना। गुड्डापूर इथलं प्रसिद्ध मंदिर नाही, कर्नाटकातलं प्रसिद्ध मंदिर दानम्मादेवी मंदिर होय ना? ಎಂತ ಹೋಗಿಲ್ಲ
तर आता आपण गुड्डापूर येथील दानमादेवीचं मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. तर आता आपण कुठे जायचंय? कोळगिरीला. चला चला, तर मग आता आपण कोळगिरीला जाऊया. एक नंबर दर्शन कर्नाटकमध्ये भरपूर भाविक या दर्शनासाठी उपस्थित आहेत. चला तर आता आपण जाऊया कोळगिरी येथं. छान वातावरण आहे. तर आता आपण आलोय कुठं आलो? भैरवनाथ देवस्थान कोळगिरी. बघा किती छान वातावरण आहे इकडचं, खूप मस्त आहे. उन्हाळा असून सुद्धा एवढं छान वातावरण आहे, मस्त आहे. तरी तर माझ्या भावाचं लग्न झालं होतं. भावाचं लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच आम्ही इथं आलोय. तेव्हाच प्लॅन केला होता की आम्ही इकडे जेवायला यायचं. तर आज आम्ही फायनली जेवण घेऊन आलेलं आहे जेवायला इकडं. तर बघा किती छान वातावरण इकडचं, मस्तच आहे. पशूच्या लग्नात पाऊस पडत होता ना भरपूर, खूप पाऊस होता. काल पण झाला पाऊस. होय. लागलेच का बघा त्याला. नारळ पावलं ना. कुठे पडू नारळ पावलं तुम्हाला पावलं चला फायनली मंदिराचं दर्शन झालेलं आहे. इथं जेवणाची तयारी जोरदार चालू आहे.
इथं बघा काय काय घेऊन आलं ते सगळं जेवण वगैरे. ते बघा पाण्याचं काय म्हणायचं टाकीच आणली बहुतेक. टाकी पाण्याची टाकीच आणलेली इथं. कुठे आहेत चप्पल आपला? कसलं हिरवगार झालं बघा इथं. मस्तच आहे. होय पैसे देऊन द्या आपल्याला गार्डन भेटायचं. होय होय होय. जेवायला काय काय आणलंय? काय गावरान बेत आहे? कोल्हापुरी भडंग भरलेलं कारलं. गावठी ठेचा, बाजरीच्या भाकरी, कच्च्या कैऱ्या आहे, चपाती आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, सुकी गवारीची भाजी आहे, सोबत कांदा आहे, सगळं पापड. एकदम भारी, सगळं जेवणच भारी. सगळी जरा हाताने घ्या आपल्याला काढलं तर आम्हाला एवढं किती भारी सगळ्यांनी घ्या हाताने. आता आपण सर्वांनी ताटं करून घेतल्यात. आता जेवायला लागलोय. जेवण झाल्यानंतर तुम्हाला पुढचं दाखवतो. तर चला मस्तपैकी जेवून घेऊया. या सर्वजण मन भोजन करायला. घरी जायचं ना. तर मस्तपैकी दिवसभर आम्ही फिरून वगैरे आलेलो आहे आणि आता वाजलेले आहेत 5-5:30 वाजले होते. तर संध्याकाळचा बेत ठरलेला बिर्याणी, चुलीवरची बिर्याणी करायची होती माझ्या पुण्याच्या भावाला. तर सर्व तयारी केली त्यांनी आणि आम्ही आता बिर्याणी करत आहोत. बिर्याणीचंही थोडंसं शूट घेतलेलं आहे, पण लाईट नसल्यामुळे आम्ही काही जास्त शूट घेतलेलं नाही. तर इथं चुलीवरती मस्तपैकी आम्ही कांदा वगैरे तळून घेतलेला आहे. बिर्याणी करणार आहे, मच्छी फ्राय करणार आहे. तर सर्वजण या जेवायला.
तर आमचं प्लॅनिंग वगैरे काहीच नव्हतं, फिरायला जायचं असं अचानकच ठरलेलं आणि सर्वजण आम्ही जेवण वगैरे घेऊन गेलो जेवायला आणि जेवण वगैरे खूप छान केलं, खूप जेवण वगैरे गेलं आणि खूप मज्जा आली आणि खूप एन्जॉयही केला दिवसभर. संध्याकाळी अचानकच आम्ही जतच्या भावांना फोन केला, तिथलेही सर्व माझ्या भाऊ वगैरे वहिनी वगैरे सर्वजण आलेले आहेत, भाच्या आलेल्या आहेत. तर सर्वांनी मिळून आम्ही बिर्याणी वगैरे केली, खूप मज्जा आली, खूप धमाल केली आणि सर्वजण आम्ही संध्याकाळी एकत्र जेवलो. तर आजचा हा आमचा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, पहिल्यांदाच बनवला आहे असा ब्लॉग, तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर ही बिना प्लॅनिंगची आमची 1 डे ट्रिप होती, सर्व काही अचानकच ठरत गेलं. सर्वजण एकत्र मिळून आम्ही बिर्याणी वगैरे अशी छानपैकी संध्याकाळी केली, दिवसभर फिरलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताज डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. इथे बघा कशी छानपैकी अशी तयारी चालू आहे, भरपूर जण होते त्यामुळे भरपूर जणांनी अगदी मस्तपैकी एन्जॉय केलं. चुलीवरचं जेवण ते चुलीवरचंच खूप छान अशी टेस्ट झालेली, बिर्याणी वगैरे खूप छान झालेली. तर मस्तपैकी आम्ही बिर्याणी खाल्ली, सर्वांनी आवडीने बिर्याणी खाल्ली, सर्वांना आवडली, चुलीवरची असल्यामुळे खूपच छान टेस्ट झालेली. तर सर्व बिर्याणी संपलेली आहे. इथं बघा सर्वजण आम्ही एकत्र, मावशी, आजी, बहिणी, भाऊ वगैरे सर्व भाच्या वगैरे आलेल्या. तर मस्तपैकी असा दिवस आमचा आनंदात गेला. याच वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी आम्ही दरवर्षी सोर्डीमध्ये जेव्हा जातो तेव्हा असेच सर्व प्लॅनिंग्स होतात, अचानक सर्व काही ठरतं आणि असंच फोन केले की सर्वजण एकत्र येतात आणि तो दिवस आमचा खूप मस्त आणि खूप एन्जॉय करतो आम्ही त्या दिवशी. तर इथं सर्वजण जेवायला बसलेले आहेत बघा. आणि आमच्या ज्या वहिनी साहेब आहेत त्यांचं नवीनच लग्न झालं आहे, त्यांनी एवढी छान रांगोळी काढली होती, अगदी रांगोळीच्या साईडने आम्ही सर्वजण बसून जेवण वगैरे केलेलं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. चला तर मग अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा आपण भेटू, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.